आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, तशी पण गाडी भिजल्यातच जमा आहे। तर मित्रांनो आता आम्ही मंदिरात जातोय। तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो। तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, तर जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वप्रथम। आणि आजचा हा ब्लॉग कोकणामध्ये आज घराघरामध्ये श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता होणार आहे। आणि कोकणामध्ये जन्माष्टमीची वेगळीच प्रथा असते। अगदी गावागावांमध्ये वाडीवाडींमध्ये लोक एका ठिकाणी जमतात, भजन आरती आणि त्याच्यानंतर रात्री जन्मोत्सव 12 वाजता अशा प्रकारे एकंदरीत जन्माष्टमीचा सण असतो। आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी असा हा सण कोकणात वेगळ्या पारंपरिक पद्धतीने अजून देखील राबवण्याची परंपरा आहे। आणि हेच आम्ही आपल्या या कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता आपण थोड्याच वेळात जाणार आहोत मंदिरात। पण जाण्यापूर्वी आज देखील पाहू शकता की मागील काही 8 दिवस पाऊस नव्हता आणि आज अचानक आज सकाळपासून अगदी मुसळधार पाऊस कोकणामध्ये पडतोय। आता बाहेर पण पावसाचा आवाज दाखवणार आहोत तुम्हाला जाते वेळी की पाऊस एवढा जोरात आहे की बघून म्हणजे तुम्हाला विचार पडेल की आता मागील 8 दिवसामध्ये जेवढा पाऊस नव्हता तेवढा पाऊस एका दिवसात पडतोय। म्हणजेच खरोखरच जन्माष्टमी आज आहे हे जाणवतंय, अगदी वातावरण देखील त्याची चाहूल देत आहे। तर चला तर आता मंदिरात जाऊया थेट। तर पूजेची तयारी झाली, आता मंदिरातच जाणार आहोत आपण आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो। तर आता जोरात पाऊस लागतोय त्याच्यामुळं हा कापड टाकायला लागतोय गाडीवरती, तशी पण गाडी भिजल्यातच जमा आहे, पण ठीक आहे करू आपण। तुम्ही याकडे लक्ष देऊ नका, आपला मेन पॉइंट आहे कुठला आहे, जन्माष्टमी। चला पुढे। तर मित्रांनो आता आम्ही मंदिरात जातोय, बघा पुढे दिसत असेल लांबून भात शेती पण आहे। पण जरा आता नीट दिसत नसेल, रस्ता जरा बेताचा आहे पण ठीक आहे। पाऊस पण जोरदार आहे दिसत असेल आणि आवाज पण येत असेल तुम्हाला। आता थोड्याच वेळात आपण मंदिरात पोहोचू, भजन चालू आहे, आता तुम्हाला भजन पण ऐकायला मिळेल। बघा पाणी बघा कसलं आहे खाली, वाट आणि पाणी की वाटेत पाणी की पाण्यात वाट काय कळत नाही।
खाली बस. थोडा थोडा खायचा. साखर पाहिजे होती.